नमस्कार। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारस शाहूराजा या गावी प्रसिद्ध अशी हिडंबा माताची यात्रा भरते। या यात्रेला ऐतिहासिक आणि पौराणिक अशी पार्श्वभूमी आहे। मराठवाडा तसेच विदर्भातून हजारोच्या संख्येने या यात्रेसाठी भाविक या ठिकाणी येत असतात। ही जी ऐतिहासिक आणि जी काही पार्श्वभूमी या ठिकाणी यात्रेला आहे त्या पार्श्वभूमीबद्दल आपण संस्थांचे सचिव आपले आदरणीय बाबा समाधान लोखंडे यांच्याकडून सविस्तर अशी पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत। बाबा, या यात्रेसाठी जी नेमकी पार्श्वभूमी आहे ती कशा पद्धतीची आहे? नमस्कार। तशी अगोदर तुम्ही जे म्हटलं तर याला पौराणिकच पार्श्वभूमी आहे। हा दंडाकारण्याचा भाग होता आणि दंडाकारण्यामध्ये जे काही असे तपश्चर्या करणारे जे ऋषीमुनी किंवा भक्त होते त्या भागात येत असत असं पूर्वज सांगत होते। त्यामध्ये नंबर एक पराशरमुनी हे व्यासमुनींचे वडील, तर ते या क्षेत्रात होते आणि त्यांचे तपश्चर्याचे ठिकाण होतं असं बोललं जातं। त्याचबरोबर हिडिंबा म्हणजे भीमाची पत्नी, भीमाच्या पत्नीचं सती राक्षसी जरी असली तर तीसुद्धा एक तपश्चर्या करणारी स्त्री होती आणि म्हणूनच ती पांडवांनी स्वीकारली असं पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहेत। आणि म्हणजे ते त्या अनुषंगाने तीर्थ तपश्चर्याचं ठिकाण म्हणून पुढं पारत त्यांच्या नावावरून पडल्या असावं किंवा नसावं ते सांगता येत नाही, परंतु या त्या ठिकाणाला ती पौराणिक परंपरा आहे। आणि म्हणून आज आमच्या खूप अगोदर म्हणजे 200-300 वर्षाची परंपरा असावी। पूर्वी हे मंदिर नव्हतं, नदीमध्ये थोडंसं एक उसाची म्हणजे वाळूची पिंड करून आणि उसाची खोपडी करून म्हणजे त्याला मंदिर म्हणायचं। ती 2 दिवसीय यात्रा या ठिकाणी चालत होती। अगदी तेव्हापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून या यात्रेला रोड नसताना सुद्धा हजारो लोक येत होते आणि दर्शनाचा लाभ घेत होते। त्याचप्रमाणे हिडिंबा नावानं ही यात्रा ओळखली जाते आणि पराशरमुनीची यात्रा ही म्हणून ओळखली जाते। आणि म्हणून अनेक म्हणजे हजारो भाविक भक्त या दोन्हीच्या दर्शनाला या ठिकाणी येतात आणि जो नवस कबूल केलेला आहे तो नवससुद्धा फेडतात। आणि पूर्वी एक 50 वर्षापूर्वी इथं तपश्चर्या करणारे जे पोलीस होते एकनाथ महाराज, त्यांना दृष्टांत झाला असं बोललं जातं। आणि मग त्यांनी पुढं एक मूर्ती, त्यांची आता सध्याची मूर्ती आहे ती त्यांनी घडवून आणली। त्याचबरोबर ते एक पुंडलिक बुवा म्हणून जोशी होते, तेही जाणकार होते, त्यांनाही दृष्टांत सांगितलेला जातो। आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी लक्षात घेतलं की बा आपलं इतकंही जुनं चांगलं ठिकाण आहेत म्हणून आपण हे डेव्हलप केलं पाहिजेत। आणि मग त्याच्यानंतर हळूहळू नदीतून पिंडाच्या ऐवजी मग इथं एक छोटं मंदिर उभं राहिलं। तिथं अगोदर अशी कुटियाच असायची आणि मग ते कुट्याच्या नंतर रजिस्टर संस्थान झालं। मग त्यामध्ये आम्ही पूर्वीपासून होतं मग एक मोठं एक मंदिर आणि सभागृह हे त्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत। परंतु या ठिकाणी अंधश्रद्धा म्हणून नाही तर श्रद्धा म्हणून सांगावं लागेल। अगदी मागच्या 100 वर्षापासून या ठिकाणी लोक दर्शनाला येतात। आणि आता अगोदर नदीच्या वर एक श्रावण्या म्हणून आंबा होता, त्याचं नावच श्रावण्या, त्याला आंबे येत होते आणि तो आंबा प्रसाद म्हणून ज्याला संततीनं आम्ही श्रद्धेकडे नेतो, अंधश्रद्धेकडे नाही, तर त्यांना जो प्रसाद दिला जात होता तो त्यांना पावन होत होता। आणि आजही आता हे महाराज लोक एक शिवाजी महाराज आलेले आहेत, आजही त्या ठिकाणी आंबे सापडलेले आहेत, तिथे ठेवलेले आहेत। आणि आजही ज्यांची श्रद्धा आहेत ते येतात। आता आज यावर्षी आंबा प्रसाद मागणीसाठी जवळजवळ 35 नावांची मागणी झालेली आहेत आणि मोठे श्रद्धेने येतात आणि तेच सांगतात की बा आम्ही 2 वर्षापूर्वी आंबा घेतला होता, 1 वर्षापूर्वी आंबा घेतला होता, पण त्याचा आम्हाला लाभ झाला। असं हे पौराणिक महत्त्व या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे। मग पुढे चालत आलं तर असं समजा 100 वर्षापासून आपण इतिहास म्हणतो, 1000 वर्षापूर्वीचं आपण पुराण म्हणतो, म्हणून पुराण क्षेत्रापासून या क्षेत्राचं महत्त्व आहे तपश्चर्याचं ठिकाण म्हणून हे ऋषीचे क्षेत्र, हिडंबाचं क्षेत्र असं म्हणून संबोधलं जातं आणि ती परंपरा आज रोजी चालत आहेत। आता काल पावसाळा होता, परवापर्यंत खूप पाऊस होता, परंतु कालची यात्रा हजारो नाही, कालच्या यात्रेत जर गणना केली भक्तांची ती लाखाच्या घरात निश्चितच होती। गावातही पूर्ण यात्रा जागा नव्हती, इतकी मोठी भव्य यात्रा झालेली होती। ही परंपरा चालू ठेवण्यासाठी अशीच आम्हाला यापुढची जी तरुण पिढी या गावाची सहकार्य करण्याची आणि हे सांभाळण्याची अशी आवश्यकता आहे। कृपया त्या तरुण पिढीनेही पुढं आलं पाहिजेत। आजही सुद्धा दुसऱ्या दिवशी 2 दिवसीय यात्रा आहेत म्हणून आरतीत म्हटलेले आहे की भाद्रपद शुद्ध द्वितीया यात्राही भरते असं या मुनींची आरती। त्या आरतीत दररोज या ठिकाणी आरती होते, सकाळी संध्याकाळी आरती होते, सकाळी